तर नमस्कार, जय गजानन ताई. तर आज आपण नवीन विशेष काय बनवू. आपण आता हे चूल पेटवलेली आहे. पहिले हात थोडेसे गरम करून घेऊ आणि मग आपण नवीन विशेष काहीतरी बनवू राहिलो तर ते तुम्हाला दाखवतो. चला. हे फुलगोबी आहे, हे घेतले आपण बारीक कापून. सांबार घेतला बारीक कापून. टमाट्याच्या घेतल्या चकत्या करून बारीक. शिमला मिरचीच्या चकत्या करून घेतल्या बारीक. त्याच्यानंतर फुलगोबी आहे, याच्या चकत्या करून घेतल्या बारीक. वाटाणे जे आहेत, वाटाणे शेंगा सोलून घेतल्या, हे वाटाणे. आणि हे घेतले आपण आलूच्या चकत्या करून बारीक बारीक. त्याच्यानंतर हा मसाला, हे घेतले आपण शेंगदाणे, हे अद्रक बारीक करून. याच्यात हे घेतली आपण लाल मिरची काश्मीरी आणि हे तेजपत्ता. आणि हा आहे लसण, हा घेतला बारीक ठेसून. तर चला आता आपण तयारी करू. तर चला आपण आता जाळ ऍडजस्ट करून घेऊ. जरासा याच्यात जाळ नाही आहे, पहिले जाळ लावून घेऊ. आता याच्यात लागला जाळ, याच्यावर ठेवू आता आपण कुकर. हे ठेवलं आपण कुकर. कुकरात टाकू तेल अंदाजानुसार. तर आता जाळ बी मस्त लागला आणि तेल बी आपलं तपलं. तर आपण याच्यात टाकू आता पहिले जिरं. आता जिरं होऊ द्यायचं पहिले आपलं. जिरं झाल्यावर टाकायचा लसण. लसण खालीवर खालीवर करायचा तेलात. आपलं लसण झालं आता गोल्डन ब्राऊन. आता टाकू अद्रक. याच्यात टाकायचे अद्रक. आणि हे तळेल तेल घेतलं होतं मी, कोणतीच वस्तू वाया घालायची नाही. सकाळी भजे केले होते, त्याच्यातलं तेल आहे ते. आता याच्यात टाकू आपण शेंगदाणे. काश्मीरी लाल मिरची, तेजपत्ता, हे परतून घ्यायचं. परत परत करत राहायचं, जळायला नाही पाहिजे मसाला. आता टाकायचे याच्यात वाटाणे. परत परत करून घ्यायचे वाटाणे. आता वाटाणे चांगले होऊ द्यायचे. आता टाकायचे आपल्याला पत्ता गोबी. त्याच्यानंतर टाकायची शिमला मिरची. नंतर टाकायचे टमाटे. आणि एकदा अडतून परतून घ्यायचं, डबल एकदा मिक्स करून घ्या चांगलं. आता टाकायची यात फुलगोबी. मग टाकायचा समार. डबल एकदा अडतून परतून घ्यायचा. आता खालीवर करून घ्यायचं त्याला, चांगलं मिक्स करायचं. आणि आता टाकायचे याच्यात आपल्याला आलू.
आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1 चम्मच हळद, हळद घ्यायची अडतून परतून चांगली खालीवर खालीवर करून घ्यायचं त्याला. आता याच्यावर टाकायचं आपल्याला मीठ चवीनुसार. आता याच्यात टाकायची आपल्याला 2 चम्मच चटणी लाल. परतून परतून घ्यायचं आणि आता याला थोडा वेळ 5-10 मिनिटं होऊ द्यायचं. तर आपण जाळ ऍडजस्ट करून घेऊ जरासा. ते आणला आपण आता तांदूळ धुवून. आम्ही बासमती तांदूळ घेतला, तुम्ही कोणता बी घेऊ शकता. आता हा आपल्याला याच्यात टाकायचा आणि हे आता आपला पुलाव तयार होईल. सगळे तांदूळ धुवून टाकून द्यायचे. आणि एकदा खालीवर फिरून घ्यायचे. आता ह्याच्यात टाकायचं कोमट पाणी. कोमट करायला ठेवलेलं होतं पाणी. आपल्या अंदाजानुसार ठेवायचं पाणी. याला हलवून घ्यायचं एकदा. आता याच्यावर लावायचं आपल्याला झाकण. आता आपल्याला लावायचं कुकराचं झाकण. आता आपण हे लावलं कुकराचं झाकण. आता आपल्याला घ्यायचे कमीत कमी 3 शिट्ट्या. 3 शिट्ट्यानंतर आपला पुलाव खाण्यास तयार होईल. तर आपल्या कुकरच्या झाल्या आता 3 शिट्ट्या. कुकर आणला आपण आता घरात, कारण की बाहेर आहे थंडी. तर आता आपण आपला पुलाव कसा झाला तर आता आपण हे उघडू. जबरदस्त. एक नंबर झाला आपला पुलाव. आता आता मी घेतो वाळून. तुम्ही आता जेवण करायले. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन.